पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। राज्यातील 452 आयटीआय पैकी 100 आयटीआय दत्तक देणारे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढांनी घोषणा केलेली आहे। आयटीआयची मालकी मात्र शासनाकडेच राहणार। 10 ते 30 वर्षात मोठ्या एनजीओंना नवीन यंत्रणांमध्ये गुंतवणूक करण्यास सांगणार। या एनजीओ आयटीआयमध्ये प्रशिक्षक आणि अद्ययावत यंत्रणा पुरवणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। 1 लाख नवीन स्टार्टअप सुरू करण्याचं उद्दिष्ट असल्याचं देखील मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलेलं आहे। आपल्याकडे जे 452 आयटीआय आहे त्यामध्ये आपण एडॉप्शन पॉलिसी सुरू केली आहे। एडॉप्शन पॉलिसीमध्ये आपण 10 ते 30 वर्षांमध्ये जे काही एस्टॅब्लिश कंपनीज असेल किंवा एनजीओ असेल, मोठे एनजीओ, त्याने आपण एडॉप्शनवर देणार आहे। मालकी आपली देणार आहे, पण त्याने 10 वर्ष किंवा 3 वर्ष त्यासाठी त्याने तिथे नवीन मशीनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावा लागेल, त्याने ते नवीन टीचर आणावा लागेल। ते आपण त्यांच्याबरोबर बरोबर एक एमओयू करणार आहे। हा आपण आपला असे मानस आहे की 100 आयटीआय आपण पुढच्या 1 वर्षामध्ये एडॉप्शन मध्ये देऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।